तर आज आपण बाहेर महाग मिळणारी मिठाई म्हणजेच आंब्याचा कलाकंद स्वस्तात घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत। मस्त दाणेदार आणि एकदम तोंडात टाकताच विरघळणारा असा मौसूद तयार होतो आणि विशेष म्हणजे हातच्याच साहित्यामध्ये आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये कोणतंही मिल्क पावडर, मावा किंवा काहीही दुसरं सामान न वापरता 3च साहित्यामध्ये घरच्या घरी तयार होतो। तर त्यासाठी ते अर्धा लिटर दूध मी फाडून घेतलेलं आहे। यामध्ये अर्धा लिंबू पिळलेला आहे। आता हे आपल्याला दूध फाडून घ्यायचं आहे। यातलं जे काही पाणी आहे ते साईडला काढून टाकायचं। तर इथे मी सेपरेटली दूध फाडून घेतलेलं आहे, कारण यामध्ये जो लिंबाचा आंबटपणा असतो तो आपल्याला घालवायचा आहे। त्यामुळे पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आणि एक वेळा हे पूर्णपणे पनीर धुवून घ्यायचं आहे। आता हे पनीर आपण यासाठी मिठाईला वापरणार आहोत। तर हे पहा, छान असं फाडून मी घेतलेलं आहे। आता यातलं जे काही पाणी आहे ते काढून टाकायचं आणि एक वेळा पनीर धुवून घ्यायचं। तर हे पहा, कढईमध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे आणि आता हे यातलं जे काही थोडंफार पाणी आहे ते मी पूर्णपणे आटवून घेते। तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये दूध किंवा मिल्क पावडर तुम्ही घालू शकता, म्हणजे याची टेस्ट आणखीनच वाढेल। पण खरं सांगायचं झालं तर हे फक्त 3च साहित्यामध्ये उत्कृष्ट अशी चव देऊन जातं। तर बऱ्यापैकी पाणी यातलं आटलेलं आहे। तर यामध्येच आता अर्धी वाटी आंब्याचा रस घालते। आंब्याचा पल्प मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये आता घालायचा आहे। तर साधारणतः एक अर्धी वाटी आंब्याचा रस इथे मी वापरलेला आहे। तर आता हे पूर्णपणे आपल्याला पाणी आटेपर्यंत, यातला थोडासा पाण्याचा अंश कमी होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे कढईला खाली कुठेही लागणार नाही। आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे। हाय फ्लेमवर शिजवू नका, नाहीतर मग खालून पटकन करपण्याची शक्यता असते। त्यानंतर यामध्ये दूध मसाला घालते। दूध मसाल्यामध्ये वेलची, जायफळची पूड, त्यानंतर बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स असतात आणि शिवाय त्यामध्ये केसरही आहे। त्यामुळे मी इथे दूध मसाला वापरत आहे। तुम्ही सेपरेटली ते वेलची, जायफळची पूड किंवा केसर, ड्रायफ्रूट्स घालू शकता। आता आपलं हे बऱ्यापैकी पाणी यामधलं आटत आलेलं आहे। या स्टेजवर आपल्याला पाव वाटी साखर घालायची आहे। पुन्हा एकदा जे साखरेचं प्रमाण आहे ते तुम्हाला कमी गोड किंवा जास्त त्या पद्धतीने साखरेचं प्रमाण यामध्ये तुम्ही घालू शकता। आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि एकसारखं हलवत साधारणतः आपल्याला आणखीन 5 मिनिटं, तर आता यातलं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आणि याचा एकसारखा गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। एकसारखं हलवत राहायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि रेसिपी आवडत असतील तर एक लाईक करायलाही विसरू नका। आणि याला जास्त वेळ लागत नाही, एक 10 मिनिटांमध्ये आपला हा पदार्थ तयार होतो। आता यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे, म्हणजे पदार्थाला छान अशी शाईन येते। तर चांगलं असं मिक्स करत जायचं आहे। तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपलं यातलं जे काही पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे कमी झालेला आहे। तर आता हे चांगलं असं एकसारखं गोळा होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर एक लाईक करायलाही विसरू नका। बाहेरून महागडी मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी स्वस्तामध्ये ही मिठाई तुम्ही बनवू शकता। फटाफट तयार होते आणि एरवीसुद्धा काहीतरी गोड खायचं असेल तर अगदी पटकन होणारी रेसिपी आहे। तर तुम्ही पाहू शकता एकसारखा गोळा होत आलेला आहे। तर तोपर्यंत इथे एका प्लेटला, ज्यावर तुम्ही हा कलाकंद सेट करायला ठेवणार आहात, तर त्याला तूप लावून घ्यायचं आहे। तर थोडं एका प्लेटला इथे मी तूप लावून घेते। सगळीकडे व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे आपलं जे मिश्रण आहे ते सुद्धा व्यवस्थित असं गोळा होऊन आलेलं आहे। कढई सोडत आहे, म्हणजे इथे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। हे पहा, आपलं बऱ्यापैकी मिश्रण कढई सोडत आहे आणि एकसारखा असा गोळा होत आलेला आहे। तर या स्टेजवर लगेचच हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेटवर आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर आता हे सगळं मिश्रण प्लेटवर काढून घेऊयात। तर आता हे मिश्रण मी प्लेटवर काढून घेते आणि लगेचच आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे। तर थोडीशी जाडसर असा हा आपला कलाकंद असतो, त्यामुळे त्या पद्धतीने इथे मी हे सेट करून घेते। एकसारखं चांगलं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे।
वरून तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स किंवा तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही हे डेकोर करू शकता। तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे सेट करून घेतलेलं आहे। थोडंसं जाडसरच असतो कलाकंद, त्या पद्धतीने हे मी सेट करून घेतले। थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, जे काही दूध मसाला आहे तोच घातलेला आहे आणि मस्त असे वरून गुलाबाच्या पाकळ्या घालते, म्हणजे आणखीनच सुंदर आपला हा कलाकंद दिसेल। तर हे पहा, छान असं त्याला डेकोर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1-2 तास तरी आपल्याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, अगदी पटकन आपल्याला हवं असेल तर 1 तासात सेट होतो। तर आता आपण हा सेट होण्यासाठी ठेवून देऊयात। बाहेर ठेवणार असाल तर बाहेरसुद्धा तुम्ही ठेवू शकता, फक्त थोडा जास्त वेळ लागतो। तर हे पहा, मस्त असा आपला आंब्याचा कलाकंद सेट झालेला आहे। छान असा कट करून घ्यायचा आहे। स्वस्तात मस्त अगदी घरच्या घरी इथे आपली महागडी मिठाई तयार होते आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागते। जसा बाहेर भेटतो ना त्या पद्धतीची टेस्ट याला येते, त्यामुळे नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या आवडीच्या आकारामध्ये हे कट करून घ्यायचं आहे। मस्त अशी दाणेदार आणि मऊसूत तयार होते। आता छान अशी कट करून घेतलेली आहे आणि अगदी पटपट कट होते। हे पहा, आणि अगदी पटकन सुटली सुद्धा जाते खालून। व्यवस्थित आपण सेट केलेले आहे, छान दाणेदार असे तयार झालेले आहे आणि ते आपला मस्त असा स्वस्तात मस्त घरच्या घरी अगदी झटपट मोजक्याच आणि हातच्याच साहित्यामध्ये तयार झालेला आंब्याचा कलाकंद तयार आहे। हे पहा, दिसायला जितका सुंदर दिसतोय, चवीला त्याहूनही अप्रतिम लागतो। घरच्या घरी अगदी कोणालाही जमेल इतका सोपा आहे। नक्की ट्राय करून पहा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला